विषय आहे बारामतीचा। बारामतीच्या राजकीय इतिहासात एक नवे पर्व आता सुरू झाले आहे। 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा या भूमीवर महिला नेतृत्वाच्या हाती सत्ता आणि विकासाची धुरा येत आहे। बारामतीच्या पहिल्या महिला आमदार मालतीबाई शिरोळे उर्फ माई यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने 64 वर्षांनंतर बारामतीला महिला आमदार मिळणार आहे। माई ते वहिनी हा प्रवास फक्त वेळेचा नाही तर भावनांचा आणि वारसाचा आहे। सन 1962 स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या तिकिटावर मालतीबाई शिरोळे, ज्यांना सर्वजण प्रेमाने माई म्हणत, बारामतीच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या। यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीने प्रेरित मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण महिलांच्या प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे मांडले। मग आला शरद पवारांचा काळ आणि नंतर अजित पवार यांचे दीर्घकाळाचे नेतृत्व। बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाऊ लागली। पण अजितदादांच्या निधनानंतर बारामतीचा आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राचा उभा कॅनव्हास बदलला आहे। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीचे नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांच्याकडे चालून आले आहे। अजितदादांच्या स्वप्नांना पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। काही दिवसातच बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणं गरजेचे आहे। त्यामुळे साहजिकच आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून असतील। ही निवडणूक बिनविरोध होईल असेही म्हटले जात आहे। त्यामुळे मालतीबाई शिरोळे यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने दुसरी महिला आमदार बारामतीला मिळणार आहे।